गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने उभारलेली ओपन जिम नादुरुस्त, देखभालीसाठी नगरपंचायत सत्ताधारी निष्क्रिय का? दापोली शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची उभारणी करण्यात आली होती। या उपक्रमाचा उद्देश युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत व सुलभ व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता। उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि काही काळ या ओपन जिमचा वापर नियमितप्रमाणे होत होता। मात्र कालांतराने ओपन जिममधील व्यायाम साहित्याची अवस्था अत्यंत दैनंदिन बनली आहे। आज स्थिती अशी आहे की अनेक व्यायाम यंत्रे तुटलेली आहेत, बोल्ट सेल झालेले आहेत, लोखंडी भाग गंजलेले आहेत, तर काही यंत्रे पूर्णपणे जाम झाल्याने वापरणे योग्य राहिलेली नाहीत। यामुळे व्यायाम करताना घसरून पडणे, हात पायांना दुखापत होणे किंवा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेषतः सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे। या गंभीर बाबीकडे नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून होत असलेले दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप निर्माण करत आहे। ओपन जिम सारखी सार्वजनिक सुविधा उभारल्यानंतर तिची नियमित देखभाल, दुरुस्ती व सुरक्षितता सुनिश्चित करणे ही संपूर्ण जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते। मात्र प्रत्यक्षात केवळ उद्घाटन फलक लावणे आणि श्रेय घेणे एवढ्याच पुरते सत्ताधारी सक्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे। दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांना प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे लागत आहेत। यामुळे आता नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ओपन जिमची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच आता तिच्या नादुरुस्तीवर लक्ष द्यायचे का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे की नगरपंचायतीचे सत्ताधारी व संबंधित अधिकारी यांची या बाबतीत काही जबाबदारी नाही। सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधांकडे असे दुर्लक्ष होणे म्हणजे करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्ययच नव्हे तर त्यांच्या जीविताशी खेळ खेळणारे ठरत आहेत। माझं दापोली गार्डन समोर मी हाफिज महालदार दापोलीचा स्थानिक रहिवासी असून एक समाजसेवक म्हणून कार्यकर्ता मी आहे। मी दररोज सकाळी या रोडवर मी दापोली रोडवर वॉकिंग करायला येतो आणि वॉकिंग करता करता मग मी व्यायाम करायला जातो आतमध्ये। पण व्यायाम करत्यावेळी मला खूपच आनंद वाटतो। आमचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश दादा यांनी व्यायाम करण्यासाठी मशिनरी ते यंत्रणा जी बसवलेली आहेत, खरोखर उत्कृष्ट एक आपल्या दापोली शहराचं नाव होत आहे। परंतु आता या ठिकाणी जे मशिनरी काही व्यायामची मशिनरी जे बसवलेले आहेत त्याची काही तोडमोड झालेली आहे। तरी माझी एक विनंती आहे की नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी यांना विनंती आहे की आपण गंभीरपणे त्याच्यावर लक्ष देऊन जे तोडमोड जे झालेले आहेत ते बदलण्यात यावा। का लोकांची इथे व्यायाम करण्यासाठी, वर्जिश करण्यासाठी भरपूर गर्दी असते। पहाटे सकाळी लोक येतात, काही वेळेला आम्ही संध्याकाळी असतो, पण ते आता मशिनरी तुटल्यामुळे आम्ही काही वर्जिश व्यायाम करू शकत नाही। तरी मी विनंती करतो दापोली नगरपंचायतच्या प्रशासन अधिकाऱ्याला की आपण त्वरित त्याच्यावर लक्ष द्यावा आणि मशिनरी बदलण्यात यावा। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।